तुझे स्वयंपाक? हा व झाला ना माझा स्वयंपाक करून ठेवला मी तर. रसी बनवून ठेवला काय? हा व रसगीस बनवून ठेवला ना, फ्रीज मध्ये ठेवला, थंडा थंडा बरा लागते. तुम्हाला ताट वाढून देऊ काय? नाही व मला तर मीटिंगला जायचंय ना, तर मी तिकडे चाललोय. 2 दिवसानंतर येतो मी. हा का व 2 दिवसानंतर येसान काय? हा व थोडंसं काम आहे ना त्याच्या कारण. हा काय? दिल्लीला जायचंय त्याच्या कारण वेळच लागन. हा ना, तुम्ही दिल्ली म्हटल्यावर तुम्हाला टाइमच लागते. हा करून ठेवलं सगळं, फक्त पुरणपोळ्या करून गरम गरम. हा बरोबर आहे ना. हे पोट्टे तिकडे खेळत असन. हा ते सगळे खेळून राहिले वरतं. काय जो बाईले म्हणजो मुक्कामी राय म्हणून. आता मी आता नाही म्हणतो काय तुमच्या बहिणीले की राहू नका, हा पण त्याच तर राहत नाही. नाही हो, आपलं म्हणायचं काम आहे. आता त्या राहिल्या तर मी काय नाही म्हणतो का त्यांना, पण त्याच तर राहत नाही. हा पहिल्यापासून कसं भाऊजीला आवडत नाही ना, म्हणून त्या राहत नाही. आता त्या जर राहिल्या तर हा कोणी काय नाही म्हणतं का? जाऊ दे. अनिता येते, अनिताला साडी गिडी देजो. हा व दिन ना साडी, लग्न होऊन पहिल्यांदा येऊन राहिली ते आपल्या घरी. आणि रुपाई येतात तर रुपाली देऊन देजो ड्रेस गीस. आता मी आता काही ड्रेस गिस काय आणला नाही, पैसे देऊन देईन. बहुतेक जाईन ना ते. आई येते तिची तर काय माहिती आता. राहत असन तर राहू देजो. ताली म्हणजो राय म्हणा. आता पाहतो ना काय म्हणते तर. किती वाजता चालले तुम्ही? 10 वाजताची टाइम आहे आमचा. हा का व? पोराईवर लक्ष देजो. हा व देतो ना लक्ष. तुम्ही या मग मी माय माहेरी जाईन. जाजो ना, ठीक आहे ना. राहिले कधी सुट्ट्या लागते? लागते वा आता सुट्ट्या तर. हा चुलत बहिणीचं लग्न आहे ना, तर मग जा लागते. ठीक आहे ना, मग तू 8 दिवस पहिले चालली यायचो, मग मी नंतर येतो. हा व. तो सीतारामीन त्याला पैसे देजो. हा काय किती पैसे द्यायचे? 10,000 रुपये देऊन देजो त्याले. मजुरी द्यायची त्यांना बायाची, तर 10,000 रुपये देऊन देजो. चाल आता 9:30 वाजले, आता निघतो मी. हा व पाहिजे ना, पोहोचल्यावर फोन करा मला. हो ना, करतो ना. पाहिजो लेकराय ध्यान ठेवजो. हा व ठेवतो ना. चाल बापा, हे किती वाजता येते काय माहिती. आज जर हे आल्या नसत्या तर मस्त कुठेतरी फिरायला गेले असते. तर मार करत बसा लागलो, पुरणपोळ्या रोज आणि ते. ज्या दिवशी आपल्याला काही असते कुठं जायचं त्या दिवशी मोठा हे असते. त्यांच्या आईने बी आयुष्यभर त्रास दिला आणि हे बहिणी आयुष्यभर त्रास देते. आता काय जरूरत होती बरं? आली तर आली त्यांची पोरगी, आली लगेच भावाली की भावाच्या परी घेऊन. काय एवढा हे ना बरं. ते दुसरी पोरगी येऊन बसली इथं. त्याचं करा त्याचं करा ढमकं करा करतच राहा लागते. लयच उशीर लागला ताई आले तर. हा व गाडी एक सुटून गेली तर दुसरी गाडी भेटायला वेळच लागला. आव काय मी किती वेळची वाट पाहून आली होती तुमची. आव घरचे कामही केले ना. काय म्हणते अनिता, कशी आहे? मी मस्त आहे मामी, तुम्ही सांगा तुम्ही कशी आहे? आम्ही आता मस्त आहे बाई. हा काय मामी मी मस्त आहे. सासू काम गिम करते की नाही वा अनिता तुझी? प्लेस करायला लावते वाटते, पाय ना कशी बारीक झाली तर. नाही व मामी, जशी हाव तशीच तर हाव मी. हा नाही व तुझी सासू लय काम करायला लावते बिचारे. नाही व मामी असं काही नाही आहे. शेतात गीतात पाठवते काय? नाही व मामी शेतात गीतात तर काही पाठवलं नाही अजून तर. हा का व पाहा शेतात गीतात काही जा नका. एक वेळा जायला लागल्या की मग हर वेळेस जायला लावून तुम्हाला. हा का मामी. हा व एक वेळा सगळे काम करायला लागले की ते तसेच पाहिजे, मग सगळंच करायला लावते आपल्याला. असं तर काही वाटत नाही हो मामी. नवीन नवीन सगळेच गोड बोलतात, मग नंतर दाखवतात सगळ्याचे रूप. अहो कशाला शिकवते तिले अशी? हा नाही व ताई, मी कुठं शिकून राहिली, सांगून राहिली तिले. कुठं काय बाहेर गेली होती काय? नाही व ताई, कुठं बाहेर जाणार आहो. नाही व चांगली साडी घातली ना म्हणून विचारून राहिली. आता कसं आता गरमी होते तर ह्या कॉटनच्या साड्या काढल्या घालाले. हा का व कॉटनच्या साड्यामध्ये काही गरमी होत नाही जास्त. हा बरोबर आहे ना. काय म्हणते कसं आहे का वनिता? चांगलं आहे ना. जाते किती की नाही कुठे फिरायला गेल्या होत्या का नाही? नाही अजून तक तर कुठं गेलं नाही. हा का व जायला पाहिजे होतं ना कुठेतरी फिरायला. आज फिरणं होते मग काय नंतर फिरणं होते काय. जाऊ ना एखाद्या वेळेस कुठेतरी फिरायला. एखाद्या वेळेस नाही झाला कर, आता जाऊन या लागते, मग नंतर काही चान्स भेटत नाही. अव मला त्या सुमित्रा काकूच्या घरी जायचं होतं. मी येऊ काय काकूच्या घरून? या ना ताई तुम्ही. तुम्ही दोघी बोला, मी येते. या ना ताई. तू येतं का अनिता? नाही बाई मी काही येत नाही, मीच जाऊन येते. काय म्हणते ननदबाई कशी आहे? चांगली आहे बा. ते गीते की नाही? नाही व मामी त्या पुण्याला राहते ना, काय लिहिते इथं. पाय जास्त काही करत बसू नको, सगळं यायचं. नाही पटलं ना घ्यायचं 4 भांड्यानं वेगळं राहायचं. कसे पोरं ऐकते. हाव ना मामी. सासरे काय म्हणते लय खडूत दिसते. नाही व मामी काही त्रास नाही त्यांचा. सासूचा त्रास असं ना. हा मामी मी काय म्हणते, या ना तुम्ही 2-4 दिवस राहा ना माझ्यासोबत, मग तुम्हाला समजते सासू कशी आहे सासरे कशी आहे म्हणून. हाव का व त्या घरी येऊ काय? येऊनच पाहिन बाई आता. त्या मामाला तर लय दिवसापासून म्हणून राहिली चला हो तिच्या घरी आणि त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्या सासरी जाऊ. ते मामा काही ऐकत नाही. मग गाडीत बसायचं होतं मामी, येऊन जायचं होतं.
नाही व आता ती आईले बोलतीनच ना, ती सासूबाई बोलईन ना ती आईले, तेव्हा येईन मग. हा बोलवणार तर आहे, आई बोलवणार आहे ना माझ्या सासूले. हाव काय, त्या दीपाचं लग्न होतं ना मग, कधी आहे ना 10 तारीखले. हाव का व, आता कशी काय आली व तू अचानक? आता दीपाचं लग्नही आहे आणि म्हटलं 4-5 दिवस राहतोय. हाव काय, मला वाटलं काही झालंच का. नाही व मामी, काही होईन तर सांगणच तुम्हाला. नाही व, तुम्ही काय फोन करते काय मला, काही करत नाही. करतो ना मामी, आता टाइमच भेटत नाही मामी घरी. अव लय काम करा लागते ना, सासर म्हटलं काय सुखाच आहे काय. हाव ना, झाला ना मामी, स्वयंपाक राहिला असेल ना. आणि झाला व स्वयंपाक. हाव काय, झाला स्वयंपाक, एवढा लवकर केलंय. अव त्या ताई आहे ना भांड्याला, तर त्या आल्या होत्या. मग त्यांनी मी बोलवलं होतं की जा म्हणून जरा स्वयंपाकाला मदत कर जा, तर त्यांनी करून दिला. हाव काय, हाव माझ्याकडून काय एवढं होते काय, करून देतात त्या ताई, शेजारच्या ताई आहे त्या करून देते कामं असे. तुझ्या घरी असेल ना भांडे घासणारी? नाही बा, भांडे घासणारी नाहीये माझ्याकडे. हा काय, सारं काम काय तूच करतो काय? आता सासूबाई मिळून करतो आम्ही दोघी. हाव का व, लावून काय नाही घेतली. जाऊ द्या ना, होते. रुपा कुठे दिसून नाही राहिली. वर तर खेळत असन ते, खेळतात ते जरा मुलांसोबत, नाही तर मग टीव्ही वगैरे पाहत राहते. हाव काय, चालत नाही का घरी काय माहिती. आता चांगलं केलं नाही तर हे सोफा नवीनच आणला वाटते. हाव ना, आता 3 महिने झाले सोफा आणून. हा काय मामी, चांगलं झालं ना नवीन आणला तर. मग व तो जुना किती खराब झाला होता, आणि कोणी येते जाते तर मग बरंही नाही वाटत. हा तेही आहे. मामा दिसून नाही राहिले. अव ते मामा दिल्लीला गेले, मीटिंग आहे त्यांची, 2 दिवसांनी येते ते. हाव काय, कधी गेले? आज सकाळची ट्रेन आहे त्यांची 10 वाजताची, तो गेले ते. अरे बाबा, आमची भेटही नाही झाली मामासोबत नाही. हाव ना, आहे ना तुम्ही इथं, मग येऊ आम्ही एखाद्या दिवशी. हा व मामी, आहे ना मी, 10-11 तारखेपर्यंत आहे मी इथं. हाव काय, मग येऊन जाऊ आम्ही एक दिवशी. आणि अशी तुमचे मामा तर येतच राहते. हा, मामाचं काम असते तर येतच राहते मामा. काय रुपा, किती खेळशील, चल ना आता घरी आज. येतो ना दीदी घरी, आजच येतो. काय म्हणते शीतल, कशी आहे? मी मस्त आहे दीदी, तू सांग कशी आहे? ह्या दोघी दिवसभर खेळत राहते. हाव काय मामी, मस्त जमते त्या दोघीची. काय मोबाईल पाहते, काही टीव्ही पाहते. ते सेम व्हायचं असलं की तसंच राहते मामी. हा व, तसंच आहे त्यांचं. लागन तो त्याला खेळू देत नाही. हा काय, त्याला खेळू देत नाही काय? तो नाही आला, तो खेळतोय वरतं. आई नाही आली काय? आली आई, त्या काकूच्या घरी गेली आई. हाव काय, अव मस्त आंबे तोडते त्या पुट्ट्या. बरोबर आहे ना, घराच्या मागे झाड आहे मामी, त्याच्यावरच्या तोडत असन. हा व, मस्त मिरची टाकते, मीठ टाकते आणि खात बसते. हा, घरचाच आंब्याचं झाड आहे, काही टेन्शन नाही त्यांना. तर लय आले सर मामी. हा व, ह्या वर्षी तर लय आला बाई तो आंबा. चांगला झाला ना आला तर. आई, स्वयंपाक केला का तू? हा व, केलाय ना. आई, मग भूक लागली, मग जा ना, ताट वाढून घे. तूही घे आणि रुपाई घे. ठीक आहे मामी, आम्ही दोघी जेवतो. हा मामी, आम्ही दोघी जेवतो मग. ठीक आहे ना, घ्या ताटाने जेवण करा. चल रुपा, आपण जेवण काय जाऊ. चाल ना शीतल, लय जमते बाई या दोघीचं. चांगलं आहे ना. परत काही बनवायला लागत का मामी? नाही व, झालंय सगळं बनवून. बसा ना, घरी तर करावंच लागते तुम्हाला. त्यात काय आहे मामी? आल्या का ताई? काय म्हणे काकू? काय नाही व, कसं आहे आता, पहिल्यापासून कसं लहानपणापासून आपण खेळलं हे ते, तर त्या काकूची भेट घेतल्याशिवाय बरं नाही वाटत. हाव ते तर आहे. होती त्यांच्या सुनीनं काढून टाकलं म्हणे मला घराच्या बाहेर, तर राहतो म्हणे मी ह्या झोपडीत. त्यांच्या सुनीनं काढून टाकलं त्यांना घराच्या बाहेर. आता ते सून काय म्हातारी होणार का कधी? असं वागायला पाहिजे काय? किती कष्ट केले त्या काकूनं त्या पोराले नोकरीवर लावायसाठी, पण पोराले कदर नाही येत बिचारे. ते तर आहे ताई, कोणाले कदर असते काय? असे नाही पाहिजे बाई, नसले तेवढे परवडले. किती रडत होत्या त्या, तर कसं तरी होत होतं. हाव ना, म्या देत असतो भाजी, काही देत असतो त्यांना. हाव का व, देत जाय जरा, काही नाही होत, पुण्य लागते. देते ना, ह्या पोरीच्या हाती पाठवत असतो मी काही केलं तर. हाव का व, हाव त्या सांगत होत्या देते म्हणे, हे देत असतो मी थोडंफार. पण त्यांचा पोराले काही समजत नाही का व. आपल्या आईले कसं काढून देवा, काय करावं. आताही तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, त्यांचं चुकलं. त्यांना प्रॉपर्टी त्या पोराच्या नावा करून द्यायला नको होती, त्यांच्याच नावावर ठेवायला पाहिजे होती. आता आई विश्वास नाही ठेवणार तर कोण ठेवणार व. पण ह्या काळात नाही ठेवा लागत. आता कसं बडे भाडे लोक व ठेवून देते लगेच, कोणावर विश्वास ठेवते. नाही ना ताई, ठेवानी लागत. त्या काकू रडत होत्यातलं लय खराब वाटत होतं. हा व, वाटते तर खरं ताई खराब. असं नाही करा आपण. आता आपण काय करू शकतो? इथं म्हणून म्हणते आणि त्याले की आपल्या सासूसोबत चांगलंच वागाव, त्या जरी कशाही वागन तरी. ह्या जमान्यात साधं बडं राहून चालत नाही ताई. काय करतो, आपला चांगुलपणा थोडी सोडवा लागत बाई. हा कसा काय दिल्लीला गेला वाच?
अहो ताई त्यांची मीटिंग आहे तर गेले ते. पहिले सांगितलं असतं तर आम्ही आलो नसतो बिचारे. आम्ही नंतर आलो असतो मीटिंगहून आल्याच्या नंतर. हा जाऊ द्या ना, ते नाही तर मी तर आहे घरी. नाही व तोही असता तर बरं असते. हाव ना. तुझ्या चुलत बहिणीचं लग्न ठरलं म्हणते. हाव ताई आहे ना लग्न. पुढच्या महिन्यात आहे लग्न, मे मध्ये. 2 मेचं लग्न आहे. हाव का व. नाही व मई जेठाणी सांगत होती की लग्न ठरलं. हा व ताई ठरलं ना. मी आता म्हटलं मला माहीतच नाही. आता ते कसं लव्ह मॅरेज आहे ते. हाव का व ताई त्या पोरीनंच पाहिलं आहे त्याच्या कारण. आणि घरचे अमीर आहे पोराच्या घरचे. हा मग चालते. मग काय करता व ताई. ते तिकडेच नोकरी करणार आहे पुण्याले. गावातलाच पोरग आहे ना. हा ताई गावातलाच पोरग आहे. दोघं एका कंपनीत जॉब करते तर मग हा बरोबर आहे. एकाच गावात म्हटल्यावर एकाच कंपनीत म्हटल्यावर होणारच आहे. हा तो गाले सेम पगार आहे. मग आता काय होते. आता करतेच आहे जगामध्ये सगळे लोक असं. हा व नाही तरी पोरी भेटून नाही राहिल्या. बरं आहे स्वतःनं पाहिलेलं. हाव ना. जाशील ना तूही. हा जाईन ना. आता पोराच्या सुट्ट्या लागल्या की मग सुट्ट्यासाठी जाईन माहेरी. हाव का व. हाव ना. आता जाऊन येईन सुट्ट्या लागल्यावर. मग काही जाणं होत नाही. हा आई होती तेव्हा जाणं होत होतं तुझ्यानं. सासूबाई राहत होत्या तर यांचा डबा गिबा करून द्यायचे ते. हा व ते तो आहे. चाल ना काही बनवायचं असेल तर बनवतो. झाला व ताई स्वयंपाक गिंपाक माया. हाव का व. कसा काय. त्या ताई येतात ना भांडे घासायले, त्यांना करायला लावला मी. हाव का व. ताट वाढू का. नाही व अजून. घरून नाश्ता करून आलो होतो. चहा पाणी झालं तर काकूच्या घरी. घेस म्हणे चहाच घे म्हणे. हाव काय. ते त्या काकूची पेन्शन त्याच्यात करते आता गुजारा. हाव ना काय करून ते आता. ऋषी दिसून नाही राहिला व. ताई तो वरता टीव्ही पाहून राहिला. ह्या पोट्टाही तिकडेच गेला ताट घेऊन बोते. हाव का व. चालत नाही का रुपा घरी. येतो म्हणाली ना. मस्त करमते तिला इथं. हाव ना. ताट वाढून घेतो ना, लय वेळ झाला ना. हाव ठीक आहे ना. इथंच आणतो, इथं जेऊ आपण. हाव कशाला एवढा रस नक्कीच करत बसली व. आणली होती यांनी आंब्याची पेटी तर म्हटलं रस करून टाकतो. हा कशाला केला मामी. पुरणपोळ्या रस पापड कुळाळी नाही व करून टाकलं. त्यात काय आहे. आता या एखाद्या वेळेस जवाई बॉले घेऊन. हाव मामी येतो ना. जेव्हा ताई. हाव मस्त केल्या पुरणपोळ्या. नरम लुसलुशीत. थोडं कायले केलं पण. जाऊ द्या ना ताई लेकरही खाते ना. किती स्वयंपाक केला मामी तुम्ही. पुरणपोळ्या रस हे ते. भाजी सांगा भाजी कशी झाली आहे. म्या केली आहे. हा व चांगलीच करतो तू आता. चांगली केली आहे मामी भाजी चांगली केली आहे. भजे मस्त आहे आणि पुरणपोळी लुसलुशीत आहे. हा व या ना बाय रुपा जेवण करून घे ना. मग घरी जा लागते ना. आई मी जेवले. ये ना शीतल जेवण करणं. आत्या मी जेवण झालं आत्या माया. हाव का व झालं जेवण. हा आत्या झालं ना जेवण. काय व ताई या पोरीनं काही पुरणपोळ्या खाल्ल्या नाही. भातच खाल्ला फक्त. हा व त्या दोघीले भातच आवडतो ना. हा ना रुपाई खात नाही ना हे शीतली खात नाही. हा त्या दोघीले तसंच आहे. आई आम्हाला आईस्क्रीम साठी पैसे दे ना. आम्ही आईस्क्रीम आणतो. ठीक आहे ना बाई. हे घे आण आईस्क्रीम. त्याच्यासाठी आणतो. नाही तर तरुण अजून रडत राहील. हा ना ताई एवढे आईस्क्रीमच खात राहते बिचारे. आत्या मलाही द्या. हा वो बाई घे ना. तुले काय चॉकलेट फ्लेवरची पाहिजे काय. हा व मी चॉकलेट फ्लेवरचीच घेणार. मस्त दिसते शीतली आता. हा व ताई आपली रूपा आता कोण्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते. आता तिचं चालू आहे आई मी पुण्याला जाते म्हणून. माझ्या म्हणणं आहे की पुण्याला जाऊ नको बाई अमरावतीतच घे कॉलेजमध्ये ऍडमिशन. काय माहिती आता काय करते तर. शीतल कुठं जाऊन राहिली. ताई शीतलचं चालू आहे. शीतलचे बाबा आता हाव म्हणते तिले पुण्याला पाठवायचं. आता पाहू कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होते तर. हा काय व शीतल जाते काय मग पुण्याला. हा बघ ताई चांगला कॉलेज आहे ना. पाठवून द्या ना काय होते. शीतल ना हे स्वरूपा सोबत राहतील एका रूमवर. आता पाहतो ना बाई मग जर हे असं शीतल असन तिच्यासोबत मग पाठवतो. कसं आहे कधी तुम्ही भेट घ्यायला जासान कधी आम्ही जाऊ भेट घ्यायला. हाव ना ते तर आहे. राजू नाही आला. नाही व तो नाही म्हणत होता मी नाही येत म्हणून आई. हाव काय त्याला काही पटत नाही वाटते मामाचं घर. नाही व पट्टे गिट्टे पोराले कसं पोरं पाहिजे असते. हाव बरोबर आहे. त्यांचं तो झालं असं ना ताई डिग्री कंप्लीट. जात नाही का एखाद्या कंपनीत. आता बँकेचा फॉर्म भरलाय त्यांना. आता बघू काय होते तर. हाव काय. हा ना एक वेळा बँकेत नोकरी लागलं की बरं राहील ताई. हाव ते तर आहे. हाव ते तर आहे. लागूनच गेला पाहिजे बिचारे. 4-5 वर्षानं मग त्याचं लग्नही करून टाकतो. हाव ना बरोबर आहे ना. बँकेत नोकरी लागल्या कोण ना देतेले पोरगी. हाव ते तर आहे. तर लागणच त्याचा रिझल्ट आता पाहू काय होते तो. हाव काय
मस्त झाला होता मामी स्वयंपाक, एक नंबर केला तुम्ही. हाव का व? आम्हाला काही तुमच्यासारखा येत नाही बाई एवढा चांगला. नाही व मामी, चांगला केला होता ना. काय माहित बापा, आता तुम्ही म्हणून राहिल्या. आता ताई जरा आराम करा मस्त. नाही व, कुठं आराम, जातो ना आता, मग वेळ लागते अजून. हा, राहा ना मग कामी. आणि काल तर राहू द्या मग कामी. आम्ही आका नाही म्हणतो का व? आणि त्या राहत असन तर. नाही व मामी, येईन ना आता कधीतरी, आता नाही राहत बा. तुम्हाला काही पटत नाही व मामाचं घर तर. नाही व मामी, असं नाहीये. काम वगैरे असलं तर मग राहता येते हो मामी. हा, ते तर आहे ताई. मस्त 5 वाजता जा. आता 3 वाजता कुठं चालले एवढ्या उन्हाच्या पहारे? हा व, ऊन तर आहे. 5 वाजता गेल्या तरी पोहोचतात तुम्ही. किती दूर आहे, अर्धा घंट्याचा रस्ता. हा व, ते तर आहे. घरी जाऊन इथं काम आहे. हा, काम काय होत राहते हो ताई. तुमच्या घरी काही खाली थंड वाटते व खाली? हा ताई, ते वरचा मजला आहे ना, म्हणून ते थंड लागते. म्हणून तर सध्याच कूलर लावायची जरूरत नाही पडली, पण वर तर लावायची जरूरत पडली. हा व, वर तर साहजिक गोष्ट आहे ना, लवकर लावा लागते. हा मामी, वरच्या घरातलं गरमी होती बिचारे. हा व, चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद. त्यांचं स्वतःची काळजी घ्या.